नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. काही जण नवीन कालपासून येऊ लागलेत, त्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण वेदांताची काही मूलभूत भूमिका पाहत पाहत आता त्यातला चर्चेच्या गाभ्याकडे आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये एक सगळी भूमिका आपण पाहिली की वेदांतांच्या मते हे सगळं जे काही आपल्याला जग दिसतंय ते आणि ब्रह्म एकच आहे. हे हेच त्यांचं मत आहे, अद्वैत वेदांतच. त्याच्यामध्ये ते सगळं चालू असताना मूलभूत जे काही या सगळ्या प्रवासाचा काही भाग आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय कसं समजून घ्यायला लागेल हे सांगताना गुरुजींकडे जावं आणि समजून घ्यावं. ते गुरु कसे असावेत ही सगळी चर्चा झाली. आणि त्यात गुरूंनी सांगताना अध्यारोप आणि अपवाद ही साधनं वापरून ते शिकवतील असं सांगितलं. म्हणजे हे आपल्यालाही सांगितलं आणि गुरूंनाही सांगितलं. पुढचा भाग ते अपवादाचे अध्यारोपाचे सामान्य विशेष असे प्रकार आपण काल पाहिले. सामान्य अध्यारोप म्हणजे वस्तूवरती अवस्तूचा आरोप. तथापि विशेष म्हणजे आत्मा ही जे काही प्रकार आहे त्या आत्म्याबद्दलची वेगवेगळ्या लोकांची मतं आणि शेवटी आमचं म्हणजे अद्वैत वेदांतांचं मत हा भाग पाहिला. अपवादाची व्याख्या पाहिली. अपवाद म्हणजे हे जे सगळं तुम्हाला मिथ्या दिसतंय त्याच्यापासून दूर करणारे जे साधन आहे ते अपवाद. ते अपवाद म्हणजे काय सांगत असताना एक विवर्त नावाचा शब्द किंवा त्याला पारिभाषिक संज्ञा असं म्हणतात. विवर्त म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत वावटळ, गोंधळ, ते पारिभाषिक शब्द म्हणून समजून घेतला पाहिजे. मागे विकार नावाचा शब्दही वापरला होता. आपल्या रोजच्या भाषेत विकार म्हणजे आजार, आयुर्वेदाच्या भाषेत विकार म्हणजे आजार. या पारिभाषिक संज्ञेमध्ये विकाराची भूमिका काय ती आपण पाहिली. विकार यालाच एक वेगळा शब्द आहे परिणाम. आता परत हा परिणाम हा एक संख्यांची पण पारिभाषिक संज्ञा आहे. परिणामवाद म्हणजे त्यांची जी भूमिका आहे सत्कार्यवाद परिणामवाद. म्हणजे झाड निर्माण होतं तेव्हा बी मध्ये ते झाड असतंच म्हणून ते निर्माण होतं. सत्कार्यवाद स्वतंत्र विषय. इथे आपण जे पाहतोय तो इथे सुद्धा त्यांनी सत नावाचा शब्द वापरलाय. आणि हा वस्तूवरती अवस्तूचा आरोप होणं हा त्यांच्यामध्ये दोन प्रकारांनी होतो. म्हणजे वस्तूबद्दल आपलं मत जे वेगळंच होतं काय ते, वस्तूला आपण अवस्तू म्हणतो.
अवस्तूला वस्तू म्हणतो. ते दोन प्रकारांनी होतं असं वेदांत्यांचं मत आहे. त्यातला एक आहे तो विवर्तवाद आणि दुसरा आहे तो विकारवाद. त्यातला फरक सांगितला तर त्याला त्या वेगळं दिसण्याला त्यांनी अन्यथा असा शब्द वापरला. हा शब्द आयुर्वेदातही अनेक वेळा लागला. प्रकोपो वा अन्यथा भाव क्षयो वा नोपजायते प्रकृतीनाम स्वभावेन जायते तू गतायुष. म्हणजे शरीर निर्माण करणारे जे दोष असतात त्यांच्यामध्ये काही गडबड होत नाही, कधी ते वर खाली होत नाहीत. आणि जेव्हा होतात तेव्हा तो व्यक्ती त्याचं इहलोकातलं अस्तित्व संपतं. अशी एक भूमिका आमची. किंवा जे एक विकृत परंपरा सुरू होते त्याला अन्यथा त्याची ती जी काही एक परंपरा सुरू झालेली आहे ती वेगळी त्याला दिशा देता येत नाही. मग नवीन काहीतरी सुरू करायला लागतं. अशी एक भूमिका आमच्याकडे स्वभाव परमवाद नावाच्या प्रकारात मांडली. तर तिथे अन्यथा भाव हा आणखीन वेगळा अन्यथा नावाचा प्रकार आहे. तिथे अन्यथा सांगत असताना जे आहे त्याचं अन्यथा होणं, जे जे सत तत्वरूपाने आहे त्याला म्हणायचं विकार किंवा परिणाम. आणि जे मुळातच अतत्व आहे त्याला म्हणायचं विवर्त, क्रांती. म्हणजे दोरी वि- विकाराचं उदाहरण पाहिलं की दुधाचं दही झालं, त्याला म्हणायचं दुग्ध विकृती. उसाची साखर झाली की तो दुग्ध विकार, इक्षु विकार किंवा इक्षु विकृती. मला सहज गंमत आढळली. आमच्या एका परीक्षेमध्ये प्रश्न आला होता इक्षु विकृती बद्दल लिहा. आमच्या एका शेतकरी मित्राने उसावरती पडणाऱ्या रोगांबद्दल माहिती दिली. सुदैवाने तो मिड टर्म पेपर होता, त्याच्यामुळे ते हसण्यावर निघून गेलं. पण हे माहितीच नव्हतं त्या मित्राला आमच्या. तर विकृती इथे याचा अर्थ त्याचं झालेलं परिणाम, बदल. आणि तो रिव्हर्सिबल नसतो, म्हणजे तो उलटा करता येत नाही. दह्याचं काही केलं तरी त्याचं दूध नाही होत परत. किंवा ताक केलं आणि त्या ताकाचं परत दही करा म्हणलं तर शक्य नाही. लोणी केलं आणि परत दही करून द्या म्हणलं तर शक्य नाही. तूप केलं आणि आता मला परत दूध करून द्या तर शक्य नाही. असा जो बदल होतो तो विकार. आणि जो केवळ आभासी बदल असतो त्याला म्हणायचं विवर्त. परंतु आपण काल पाहिलं, म्हणजे जे दोरीचं उदाहरण देतात ती दोरी आहे सरळ साधी सोपी आहे, पडली तिथे काय समजा एक 4 फुटाची दोरी पडली तिथे. तर त्याची ती दोरीचं काहीतरी साखळी तयार केली घट्ट गाठी वाढवून, की त्या दोरी नावाच्या प्रकरणाचं जे उपयुक्तता होती ती संपली. मग त्या दोरीपासून साखळी तयार झाली, हा विकार झाला, परिणाम झाला. पण ती दोरी मला साप म्हणून भासली अंधारामुळे, त्याला म्हणायचं विवर्त. कारण ते जे विवर्त आहे ते तुम्हाला एकदा ज्ञान झालं की दूर होणार आहे. तर स्वप्नामध्ये पुलंनी सांगितलं की मला कायम गणिताचा पेपर आहे आणि त्यातलं एकही गणित सुटत नाही अशी स्वप्न पडतात. आमच्याकडे जे लोक असतात, जे माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे म्हणा मेडिकल सायन्सला कुठेही, त्यानंतर त्या त्या वर्षीचा एखादा विषय असतो, त्या विषयाची ओरल घ्यायला कोणतरी अत्यंत जटिल गुरुजी आलेले आहेत आणि ते काहीतरी विचारतायत, अशी स्वप्न बहुतेक पडत असावीत. तर हा, पण ते स्वप्न म्हणजे परत जागा होतो, जागा झालं की संपलं, स्वप्न संपलं. वा, आपल्याला अनाटॉमीचं एकही मार्किंग येत नाहीये
असं स्वप्न पडून दचकून जागल्यानंतर कळतं की अरे, आपल्या डोक्याखाली ग्रे घेतला होता त्याच्यामुळे ते झाले. तर असं काय नाही, येईल उद्या सकाळी गेला आपलं, एकदा ते पाहिली बॉडी की मार्किंग करता येईल. तर हा विवर्त आहे, हा सर. एक सहज आठवलं मला, विवर्त आणि जर्नी. एक माझ्यासारखेच फार त्याच्यात न मुरलेले, काहीतरी आपलं पहिली इयत्तेला शिकवायची माहिती असलेले गुरुजी तितक्याच पहिली इयत्तेच्या मुलांना शिकवत असतात वेदांत. त्यात ते हे सगळं मिथ्या मिथ्या, हे माया मोह वगैरे एवढ्यात तिथे त्या झाडाखाली हत्ती येतो जोरात पळत. गुरुजी आपले पुतळे घेऊन विद्यार्थ्यांना म्हणतात, पळा रे, का हत्ती येतोय. तिथे सुरक्षित ठिकाणी जातात. त्यातला एक विद्यार्थी म्हणतो, गुरुजी, आता हत्ती पण जर का मिथ्या आहे, तुम्ही घाबरून पळाला का? ते गुरुजी चतुर असतात. ते म्हणतात, अरे हस्तिरपी मिथ्या मम पलायनपी मिथ्या. हत्ती जसा मिथ्या आहे, तसं मी पळून गेलो हे पण मिथ्या आहे. विनोद असा बा. एक असं समज आहे की हे वेदांत शिकणारे किंवा मीमांसा शिकणारे तार्किक नाही आहे, हे काय असं भयंकर त्यांना असं सतत डोक्यामध्ये काहीतरी असं गंभीर. म्हणजे आमचा एक मित्र जो असं म्हणतो तसं, खांद्याला खांदा देऊन देशाला खांदा द्यायला निघाल्यासारखा चेहरा, असं काय नसतं. मी अनेक वेदांत शिकवणारे मोठे आचार्य पाहिलेले आहेत, मीमांसा शिकवणारे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही तो विषय जड असला तरी तो सोपा करून शिकवता येतो. तो जड आहे तो त्याचा अवघड करून नाही जास्त. असं तो पातळही करू नये, सोपा करावा हे बरोबर आहे. पातळही करू नये. स्वयंपाक जसा पचायला सोपा करावा, पातळ करायचा नाही. तसं शिकवताना सुद्धा थोडं कधी कधी हे सोपं करण्यासाठी काही दृष्टांत म्हणा, काही प्रहसन म्हणा, कारण रोजची व्यवहारातली आपल्या उदाहरणं असतात तशी. तर आपला या सगळ्याचा मूळ मुद्दा काय चाललाय? तर मूळ मुद्दा असा आहे की ते विवर्त जर का असेल, तर तुम्हाला ज्ञान झालं, ते मूळ तत्व कळलं पाहिजे. परिणाम असेल तर परत फिरता येणार नाही तुम्हाला, ते बरोबर आहे. पण विवर्त जर का असेल, तर विवर्त दूर करा, म्हणजे मग जाऊ ना आम्ही परत, आमचा मूळ काय ते कळेल. तर हे सगळ्याचं मूळ सांगायचं या याच्या पुढे. मग हे पुढचा श्लोक सुरू होतो आपला 139वा. तथा हि एतद् भोगायतनम चतुर्विध सकल स्थूल शरीर जातम भोग्य रूप अन्नपानादिकम एतत् आयतनम आयतनभूत भूरादि चतुर्दश भुवनानि आयतनभूतं ब्रह्मांडं चैतत् सर्वम् एतेषां कारणरूपं पंचीकृतमा कृतभूतमात्रं भवति. आता इथे काय सांगतात इथे, की हे जे ब्रह्मांड आहे, तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कळतं की अरे, हे जे काही मी तिथं ताण घेत होतो त्या ओरलचा, ते नाहीये. तसं काही नाहीये. पहिला टप्पा. मग त्याच्यानंतर आता त्याला आम्हाला उठून अभ्यासाला लागला पाहिजे दुसरा टप्पा. मग ती कृती सुरू होते तिसरा टप्पा. असं ते एकेका फेज मध्ये जातो. तसं इथे हे माया आहे हे सगळे तुम्हाला कळली. पण तुम्हाला ज्ञान होतं म्हणजे कसलं ज्ञान होतं? या सगळ्या गुरुजींच्याकडनं म्हणजे अपवाद म्हणजे त्यांना काय सांगायचंय, तर तुमचा एक उलटा प्रवास सुरू होतो. आतापर्यंत आपण काय केला, एक प्रवास केला. इथे माया म्हणजे काय, मग अज्ञान म्हणजे म्हणजे काय, मग समष्टी म्हणजे काय, आणखीन मोठी समष्टी म्हणजे काय. आता अपवाद म्हणजे काय होतं, हे जे पुढे गेलो आपण, ते उलट जायचंय आता मागे. म्हणजे मूळ तत्वाला आपण जाऊन भेटायचंय. आपण हा अध्यारोप नावाचा प्रकार पसारा पाहिला.
आता उलट जायचं. मग त्याचे सुद्धा काही टप्पे गेले. त्याचे सुद्धा टप्पे गेले. तर तो सुद्धा प्रवास जसं आपण त्या कोशांच्या बाबतीत पाहिलं की त्याला स्थूल आधी कळलं. अन्नमय कोश हा त्याला वाटलं हेच ब्रह्म आहे. त्याचे वडील म्हणाले जा अजून तप कर. असं करत करत तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, अशा शेवटी तो त्या सच्चित आनंदापर्यंत पोहोचला. खूप वेळा असं होतं की काही स्थूल सांगायला लागतं आणि मग त्यातलं सूक्ष्म सूक्ष्मकडे प्रवास सुरू होतो. तसं इथे ज्ञानाचा प्रवास सुद्धा आधी हे स्थूल आहे ना, ते नाही. हे जे आणखीन त्याच्यापेक्षा थोडस कमी स्थूल आहे ना, ते सुद्धा तू नाहीस. हे सुद्धा तू आहेस नाही, तू नाहीस. मग तू कोण आहेस? मग तू ब्रह्म आहेस. हा प्रवास करायचा आहे. तो प्रवास कसा होता हे सांगतोय मी. ज्ञान म्हणजे अपवाद आता सुरू झाला आपला सांगणं बरं का. जे आपला अध्यारोपणाचा प्रकार संपला. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातला पहिला भाग संपला, फेज 1. सॉरी, सेकंड फेज, पार्ट 1. पार्ट 2 हे टॉपिक काय, दुसरा अध्याय, पहिला अधिकारी संपलं. आता दुसरा. तर एकूण असं पाहिलं तर हे सत्य जे काय आहे, काय सत्य एकच आहे, ब्रह्म हे सत्य. पण त्याचे सुद्धा एक साधारणपणे आपण पाहिलं तर 3 प्रकार आहेत. ब्रह्मसत्य हे चिरंतन आहे. व्यावहारिक सत्य म्हणजे मी इथं बसलोय व्याख्यान देतोय, तुम्ही तिथं बसला ऐकताय, हे सत्य. आणि आभासी सत्य हे जे मला रज्जू सर्प वाटतंय, म्हणजे हे जे काही जग आहे ते मला असं वाटतंय की ते जग हेच खरंय बाबा. आणि हे जो काही मी आनंद घेतोय, सकाळी जातोय चहा पितोय, दुपारी जातोय वडापाव खातोय, तर ही सगळी आभासी सत्य आहे. हा काय खरा आनंद नाहीये. हा 3 प्रकार. तर मग आपल्याला यातल्या हे जे 2 प्रकार आहेत, यातनं आपल्याला मागे मागे त्या पहिल्या प्रकारापर्यंत जायचंय. म्हणून मग ते वेदांती सांगतात तथा ही एतद भोगायतनम. काय ते भोगायतन म्हणजे चतुर्विध सकल स्थूल शरीर जातम भोग्य रूप अन्नपानादिकम एतत् आयतन भूतम भूरादि चतुर्दश भुवनानि एतत् आयतन भूतम ब्रह्मांडम च एतत् सर्वम एतेषां कारणरूपम पंचीकृत भूतमात्रम भवति. अरे बाप रे, थोडं थोडं समजून घ्या. हे भोगायतन म्हणजे भोगाचं शरीर, हे शब्द वापरला आपण आयतन. ते जे शरीर आहे म्हणजे कुठलं, चतुर्विध स्थूल शरीर. त्याच्यानंतर हे भोग्य रूप अन्नपानादिक, म्हणजे त्याचे काही भोग कशाचा घेतात, शब्द स्पर्श रूप रस गंधाचा, अन्नपानादिकाचा. आणि त्याचं आयतनभूत असं जे हे सगळं राहतं कुठे, जे चतुर्दश भुवनानी आहेत, 7 वरती 7 खालती, भू आदी चतुर्दश. तर हे सगळं याचा मागे जातं, ते कुठे जातं, हे सगळं पंचीकृत भूत मात्रम भवती. या सगळ्याचं पंचीकृत भूत मात्र होऊन बसतं. जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा काय होतं की मला हे कळतं की हे भोगायतन हे नाही, काय खरं नाही बाबा. ही चतुर्विध शरीर भाग आहे, हे काही खरं नाही बाबा. आणखीन काय खरं नाही, हे मी जे काही भोग्य रूप अन्नपान आहे तेही काही खरं नाही. हे जे काय ब्रह्मांड आहे हे सगळं पंचीकृत होतं. आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो स पंचत्वम गतः, किंवा पार पंचत्वाला गेली ती व्यक्ती, म्हणजे त्याची फक्त पंचमहाभूत झाली. म्हणजे हा अतिस्थूलाचा थोडा आणखी त्याचा झाला विलय, मागे गेले ते. कशामुळे गेले, ज्ञानाचा एक उजेड पडायला लागल्यामुळे. आता हे नाही बर का मला करायचं, हे नाही मला, हा मी नाही. मग मी कोण आहे, जा अजून मागे. मग हा एक टप्पा मागे गेल्यानंतर त्याला असं कळलं की हे जे काय आहे ते येतात भोग आहेत ना ब्रह्मांडम, त्याचा चतुर्दश भुवन आणि वर सगळं, हे सगळंच काय झालं, तर हे पंचीकृत आणि भूतानी. आपण 139 बघतोय, मी जरा उडी मारली. हे सगळे ब्रह्मांड, चतुर्दश भुवन, चतुर्विध शरीर आणि त्यांचं अन्नपानादिक, हे जे काही सगळं आहे, याचं काय झालं, तर याचं सगळ्याचं म्हणून जे झालं ते असं
की आता हे मागे गेलं आणि त्याचं पंचीकृत आणि भूतानी झाली. पंचीकृत भूत मात्रम तेवढंच थांबलं ते, एक टाक. म्हणजे हे अतिस्थूल जे होतं विवर्त, तो विवर्त थोडा जाऊन आता पंचीकृतापर्यंत ते आलं. पुढे एतानी शब्दादी म्हणजे आपण जे कोश पाहिले बघा, स्थूल शरीराचे कोश पाहिले, सूक्ष्म शरीराचे कोश पाहिले, तर त्यांचा हा एक उलटा प्रवास सुरू झाला आहे. सरळ म्हणजे उलटा म्हणजे विरुद्ध दिशेचा प्रवास. एका दिशेचा प्रवास आपण पाहिला की ते तन्मात्र असं इथपासून हे ब्रह्मांडापर्यंतचा आणि त्या ब्रह्मांडाची आणखी समष्टी, इथपासून आता ज्ञान झाल्यानंतर काय काय होतं अध्यारोप, तर त्याच्याबद्दल अध्यारोपाचा अपवाद म्हणजे एक टप्पा मागे गेला. मग ते पंचीकृत भूत मात्रम भवती, ते पंचीकृत होऊन तेवढंच होतात. कधी? ते ज्ञानात झाल्यानंतर. पण काय होतं प्रक्रिया, तर हे सगळे जे आहे ते मागे जाऊन त्यांचं पंचीकृत होतात. टप्पा क्रमांक एक. टप्पा क्रमांक दोन, पंचीकृतानि भूतानि सूक्ष्म शरीर जातं च एतत् सर्वम एतेषां कारणरूप अपंचीकृत भूतमात्रम भवती. त्याच्या पुढे काय होतं, हे जे पंचीकृत आहे ते पंचीकृत झालेली भूत, ती कशी पंचीकृत होतं ते पाहिलं. स्वतःचा निम्मा 50% आणि इतरांची 12.5% तर ही सगळी परत तन्मात्रा पातळीवरती जातात. म्हणजे आकाश माभूत मागे जातं आणि म्हणतं की आता मी फक्त आकाश तन्मात्रा, बाकीचे मी पृथ्वी आप तेज वायू घेतलं तर ते आपलं त्याचं झालं, संपला आता माझं काम. तर तो मी नाही, मी मागे. आणि सूक्ष्म शरीर जे आहे की त्याला फक्त काही ठराविकच त्याच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा ॲट्रिब्यूट्स आहेत, ट्रेड्स आहेत. हे शब्द मी जरा आपल्या रोजच्या परिचयाचे म्हणून वापरतोय. मीमांसकांचा एक असा नियम आहे की लोके येशू अर्थेषु प्रसिद्धानि पदानि तानि सती संभवे तदर्थान्य सूत्रेषु इति व्याख्यातव्यम न अध्यारादिविरेषा परिकल्पनीय अर्थ. त्या सूत्राचा आपला एक नाजूक फायदा घेऊन, तर त्या सूत्राचा अर्थ असं की एखादं पद असेल तर ते होता होईत हे फक्त मीमांसेच्या चौकटीत आहे बरं का. त्याचा इकडे नाही करायचा आपण. होता होईतो त्या शब्दाचा तोच अर्थ आहे जो लोकांमध्ये रूढ आहे. लोकांमध्ये याचा अर्थ सगळ्या लोकांमध्ये नाही, मीमांसक लोकांमध्ये असा घ्या. आणि ते त्या सूत्राचा जरा थोडासा, आणि हे पहिलंच वाक्य त्या ग्रंथातलं म्हणून मी एक थोडासा काय पातळ आधार घेऊन हे बोलतोय, शब्द वापरतोय की त्या सूक्ष्म शरीराचे जे ट्रेड्स आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, गुण आहेत त्याची 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 त्या सगळ्याचं ते सगळं काय होतं, ते कारणरूप अपंचीकृत भूतमात्र भवत, ते सगळं मागे जातं. आणि काय मात्र अपंचीकृत, पंचीकृत वेगळं, तर हे अपंचीकृत भूतमात्रम भवती. टप्पा क्रमांक 2. हे कळलं आपल्याला. पहिला टप्पा कळला की ते जे सगळं ब्रह्मांड आहे ते मागं जाऊन पंचीकृत होऊन थांबतं. पुढचा भाग फिल्टर लागला त्याला थोडक्यात एक मागे, बॅकवर्ड फिल्टर. पुढचा भाग पंचीकृतानी भूतानी एतादी शब्दादी विषय सहितानी, शब्दस्पर्श रूपरसगंध हे विषय, आणि त्याच्या मागे जाऊन सर्वम येतेशाम हे जे काही सगळं आहे कारणरूप अपंचीकृत भूतमात्रम भवती, आणखीन मागे जातं. आणि अपंचीकृत ही जी त्याची अवस्था होती त्या अवस्थेला जाऊन थांबतं. टप्पा क्रमांक 2. आता तिसरा टप्पा एतानी. एतानी म्हणजे ही जी काही अपंचीकृत पातळीला येऊन थांबलेली जी काही घटना आहे ती एतानी सत्वादी गुणसहितानी अपंचीकृतानी उत्पत्ती व्युत्क्रमेण तत्कारणभूत अज्ञानोपहित चैतन्य मात्र भवती. परत आपल्याला त्यांनी पहिल्या शब्दापाशी नेऊन ठेवलं, अखंड मंडलाकारम पासन. त्यांनी काय सांगितलं, एतानी म्हणजे काय, ही अपंचीकृत जे तन्मात्रा पातळीवरती येऊन थांबलंय
कारणरूप अपंचीकृत. ते त्याचं काय होतं, सत्वादी गुणसहित आणि त्याचे ते तीन गुण आहेत, सत्व रजतम. ते अपंचीकृत आणि उत्पत्ती व्युत्क्रमेण. उत्पत्ती व्युत्क्रम याचा अर्थ रिव्हर्स प्रोसेस. उत्पत्ती ज्या दिशेने झाली त्याचा व्युत्क्रम झाला. क्रमच्या विरुद्ध व्युत्क्रम, विरोधी क्रम व्युत्क्रम. व्युत्क्रमेण तत्कारणभूत अज्ञानोपहित चैतन्य मात्र भवति. आता हे जे मुळात अपंचीकृत झाली त्याचं कारण काय होतं, तर ते जे चैतन्य आहे हे जेव्हा अज्ञानाशी जोडलं गेलं, मायेशी जोडलं गेलं, तेव्हा हे त्याचे तन्मात्रा तयार होतात. तोपर्यंत ते आपलं आपलं आपलंच होतं की चैतन्य. मग याचा मागे जाऊन ते कधी काय होतं त्याचं, की ते त्याच्याही मागे जातं. आणि मग ही एतानी म्हणजे अपंचीकृत सगळी जी काय भानगड आहे ती ती गुणसहितानी अपंचीकृतानी उत्पत्ती व्युत्क्रमेण, रिव्हर्स प्रोसेस. गाडी उलटी फोडली, रिव्हर्स मध्ये आली. आणि तत्कारणभूतानी म्हणजे ते जे अपंचीकृतचं जे कारण होतं, उपादान कारण होतं, तिथं अज्ञानोपहित चैतन्य मात्र भवती. म्हणजे ते काय होतं, तर ते अज्ञानोपहित चैतन्य हे त्याचं तयार होतं. पुढचा श्लोक हा 141 पुढे. एतत् अज्ञान एतत् अज्ञानम अज्ञातो अज्ञानोपहितं चैतन्यञ्च ईश्वरादिकम् एतत् आधारभूत अनुपहित चैतन्यम रूपम तुरीयम ब्रह्म मात्र भवती. आता हे जे काही झालं हे कोणाचं झालं, हे जीवाचं झालं. जीवाबद्दल चालत ना ही सगळी चर्चा, की मी आहे, मग मी या ब्रह्मांडाचा घटक आहे. तर असं माझ्या पुरता विचार करत करत मी कुठं गेलो, तर माझं पार ते आता मी एक जीव नावाचा प्रकार जो अज्ञानोपहित आहे असा माझी अवस्था आली. आता जे हे अज्ञान येतात, अज्ञान अज्ञानोपयुक्त चैतन्य हे त्याच्याही मागे कशाचा तरी भाग होता ना. जे आपण पाहिलं की एक ईश्वर प्रकार आहे, चैतन्य प्रकार आहे. जे जीवामधलं जे चैतन्य आहे, त्याचं नाव वेगळं, विराट. आणि ईश्वर ते जे विराट आहे त्याच्यापर्यंत जातं. या स्थूलापासून आलं आलं खाली 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 आलं आलं एका पातळीवर दिसेन असं झालं. आणि दिसेन असं झाल्यानंतर ते दोन्ही एकच आहे इथपर्यंत गेले. तुरीयम ब्रह्म मात्रम भवती. त्याची काय तुरीय आहे परंत भवती. परत एकदा प्रवास समजून घेऊया आपण. क्रम पाहिला, आता उलटा क्रम. स्थूल ब्रह्मांड वगैरे ते मागे गेलं, ते पंचीकृत होऊन थांबलं. पंचीकृत झालं अपंचीकृत. अपंचीकृत झाल्यानंतर त्याच्याही मागे गेलं, ते चैतन्य उपैत एकच जीवाचं चैतन्य आणि राहिलं शिल्लक. आणि ते चैतन्य त्याच्याही मागे गेलं निघून. म्हणजे काय राहिलं, ब्रह्मांडच राहिलं. आता हे आपण असं म्हणू शकत नाही ना की खिडकी उघडल्यानंतर हा वारा आणि तो वारा एक झाला, किंवा ते गाडा आपल्या मडक्यामध्ये आकाश होतं ते आणि आकाश एक, ते एक होतच. आपण काहीतरी बांधून ठेवलं होतं. तसं आपली एक जाणीव होती की बाबा हे माझा आत्मा नावाचा प्रकार, माझा आत्मा. तर तो आत्मा एकच आहे ना, परब्रह्म एकच आहे. तर ते ते एकमेकात मिसळलं किंवा ते एकरूप झालं असं काय नाही, ते एकच आहे. आपण बांधून ठेवलं होतं त्याला कशाने तरी, झालं मिळालं एकत्र. इथे थोडक्यात अपवाद आणि काय करायचं ते सांगितलं. म्हणजे अपवाद आम्ही जे शिकवणार आहोत, अध्यारोप म्हणजे काय ते सांगितलं. अपवाद म्हणजे काय, आता इथे 143व्या श्लोकात असं सांगितलंय की अभ्याम म्हणजे कशाने, अध्यारोप अपवादाभ्याम तत्व पदार्थ शोधनमपि सिद्धम भवती. तो जो तत्व नावाचा पदार्थ आहे तो सिद्ध होतो. म्हणजे काय होतं, ते जे काही तत्व नावाचं आहे, तर हे काय झालं परत इथे सांगितलं की सामान्य सांगितलं. हे आपल्याकडे ना ग्रंथलेखनामध्ये एक पद्धत आहे की आधी सामान्य मग विशेष.
तसं इथे आपण पाहिलं असेल, अध्यास अध्यारोपाने करतो. मग आपण त्याच्यावरती क्लिक केलं, मग ते अध्यारोपाची चर्चा केली. मग अध्यारोप संपल्यानंतर आपण परत मागे गेलो, परत अपवादावरती चर्चा केली. अपवादावरती क्लिक केलं, मग अपवादाची माहिती सांगितली. तसं आता इथे त्यांनी सांगितलं की या दोन्ही काय केलं, तर ते अध्यारोप आणि अपवाद यांनी तत्वपदार्थ सिद्ध होतो भवती. आता हा सिद्ध नावाचा जे काय प्रकार आहे तो होतो म्हणून सांगितलं. पण इथे शंका राहते की कसं काय होतो. या दोन्हीने कसं होतं कळलं ना आम्हाला. म्हणजे हे जसं की तांदूळ घेतले की भात तयार होतो, असं कोणीतरी कोणाला तरी सांगितलं नवीन एखाद्याला, तर तसं कळणार नाही ना. मग त्याला काय सांगायला लागतं की अरे तांदूळाचं भात तयार होतं म्हणजे काय काय होतं. तांदूळाचा भात तयार होतो. पुलाव कशाने तयार होतो, भात तांदूळाने. बिर्याणी कशाने तयार होते, तांदूळाची. किंवा आणखी पुरणपोळी कशाची होते की पुरणाची आणि कणकेची. पण ते पुरण कसं तयार होतं, पोळी म्हणजे कणिक कशाची तयार होते, हे सगळं सांगितलं नाही. तर त्याला काय कळणार. तसं यांनी सांगितलं की हे सिद्ध होतं. हे जे काय अध्यास आणि अध्यारोप आणि अपवाद आहे, या दोन्ही मिळून सिद्ध होतं हे. आता काय इथल्या पहिलीतल्या मुलाला काय कळणार आहे, आपल्याला काहीच कळणार नाहीये. म्हणून आता याच्या पुढे सिद्ध भवती म्हणजे काय होणार. मीमांसेमध्ये याला म्हणलंय इति कर्तव्यता. आपण मराठीमध्ये शब्द तो इति कर्तव्यता असं काही ते झाले, म्हणजे त्याच्या आयुष्याची इति श्रीमानाच्या इति कर्तव्यता म्हणतात, तसं नाही. मीमांसकांच्या मते इति कर्तव्यता याचा अर्थ साधनापासून साध्यापर्यंतचा प्रवास. म्हणजे तांदूळ घेण्यापासून भात ताटात वाढेपर्यंतचा प्रवास, याला म्हणायचं इति कर्तव्यता. आणि त्याला म्हणजे आपण आपल्या पूजा करताना म्हणतो बघा, पुष्पम समर्पयामी, दक्षिणाम समर्पयामी, अर्घ्यम समर्पयामी, पाद्यम समर्पयामी, किंवा काय आणखी नैवेद्यम समर्पयामी. तर देवाला कळत नाही का, कळतं ना त्याला. पण ते म्हणायचं का, तर हे मी केलं, या क्रमाने केलं, याला काहीतरी अर्थ आहे, म्हणून ते म्हणायचं. ही ती भूमिकाच आहे. म्हणून ते आपण म्हणतो त्या दरवेळेला की हे पाद्यम समर्पयामी म्हणतो बाबा हे. तर तसं इथे हे, इथे काय सांगितलं त्यांनी, सिद्धम भवती. हे डायरेक्ट ताटात वाढलेला भात दाखवला. तो कसा तयार झाला, तुम्ही व्याख्या केली की तांदूळ अमुक अमुक दुकानात तांदूळ आणायचे आणि त्याचा भात करायचा किंवा ते शिजवायचे. भात तांदूळ आणायचं आणि शिजवायचे हे दोन कळलं. पण याच्यामध्ये जे काही घटना घडतात त्या पण सांगा की आम्हाला. तसं इथे त्यांनी सांगितलं की अध्यारोप आणि अपवादाने तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होतं. पण म्हणजे काय होतं, हे एवढं शब्द कळले म्हणजे ज्ञान होतं का, नाही ना होत. तर ते जे काही प्रकार आहे तो आता याच्या पुढे उद्यापासून ते म्हणजे पुढच्या सत्रापासून शिकवायला सुरुवात करते. त्यामुळे आज आपण पुढच्या सत्राचा विषयाला हात न लावता तेच थांबूयात. थोडीशी उजळणी करू फक्त, की कालपर्यंत आपण काय पाहिलं की अध्यारोपाची सामान्य विशेष भूमिका ही मागच्या सत्रापर्यंत पाहिली ते आपण कालच्या. आता आज ते अपवाद, काल अपवादाची व्याख्या पाहिली. त्या अपवादाची व्याख्यामध्ये एक दोन भाग आले होते, विवर्त आणि परिणामवाद. विवर्त याचा अर्थ जे नाही त्याचा भास होणे याचा अर्थ विवर्त. आणि परिणाम किंवा विकार याचा अर्थ जे आहे त्याच्यामध्ये बदल होणं, की तो रिव्हर्सिबल नसतो. असा बदल तो परिणाम किंवा विकार. जसं दुधाचं दही किंवा उसाची साखर, तर त्याचा परिणाम आहे, विकार आहे. पण इथे ही दोरी आहे किंवा मृगजळ आहे. आता याच्यात फरक कसा पडतो बघा. ज्ञानी माणसाला काय होतं की लहानपणी मलाही असं वाटलं की अरे समुद्र आहे तिथे. आणि काय फार लांब चाललेलो नव्हतो, अगदी इथे माझ्या मोरगावला चाललो होतो. एसटी मध्ये जरा थोडं लहान असल्यामुळे पुढे बसलो होतो एवढंच, त्या ड्रायव्हर काकांच्या शेजारी. तिथं मी म्हणलं समुद्र. ते काका हसले, फक्त लहान होतो. ते मृगजळ होतं. नंतर मला कळलं की त्याला मृगजळ म्हणतात. मग मी आता महापंडित असल्याका लोकांना सांगायला लागलो की तिथं ना, त्या तिथं जेजुरी सोडली ना की तिथं असं समुद्र दिसतं, पण त्याला मृगजळ म्हणतात अरे. त्याला जे काय माझ्यापेक्षा लहान लोक होते त्यांना मी असं भयंकर रुबाबात सांगायचं. तसं ज्ञानी माणसाचं काय होतं,
त्याला हे जे काय आहे ते मृगजळ आहे असं कळतं आणि मग तो ते बघायला लागतो त्याच्याकडे. हे मृगजळ आहे म्हणून बघायचं. जसं चित्रपट बघताना आपण हे काही खरं नाही बघतो अशा भूमिकेतनं बघतो. पण ज्याला ते चित्रपटातलं हे जे काही सगळे आहे म्हणजे अगदी कथा कादंबऱ्या वाचताना सुद्धा आपलं असं होतं. जे श्रीमान योगी वाचताना आपण तो इतिहास म्हणून नाही वाचत, किंवा कालिदासाची शकुंतला वाचताना तो इतिहास नाहीये, ती कालिदासाला दिसलेली शकुंतला आहे, हे समजून घेऊन वाचायचं. महाभारतकारांची शकुंतला हे पात्र वेगळं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण शाकुंतल वाचू त्याला कालिदासाच्या कृतीचा आनंद घ्यायचा. मग तिथे परत ते वाचताना तिकडे गडबड नाही करायची, नाही नाही त्यांची शकुंतला अशी होती नाही, हा कालिदास काय सांगतोय, ही गडबड नाही करायची. मगच मी पहिल्यापासून सांगतो की कालिदासाच्या खिडकीतनं व्यासाचं घर बघायचं नाही, व्यासाच्या खिडकीतनं कालिदासाचं घर बघायचं नाही. तर तसा ज्ञानी माणसाचं काय होतं की त्याला ते कळतं एकदा, त्या घरातच जाऊन येतो तो, ते मृगजळ आहे हे कळलं, त्यामुळे आता तो त्या घटनेकडे तटस्थपणाने बघू शकतो. तर आपल्याला तसं ज्ञानी व्हायचंय ही वेदांताची भूमिका आहे. तुम्हाला व्यावहारिक जग सोडायचं नाहीये, व्यावहारिक जगातच राहायचं. पण ते व्यावहारिक जग कसं आहे याच्याबद्दल जे तुमच्या मनात आभास आहे ते दूर करायचे, म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. तर त्याच्यासाठी ही सगळी रचना चालली. त्यांनी टप्पे सांगितले की अपवाद म्हणजे काय, तर हे जे तुमचं ज्ञान आहे जे पंचीकृत ब्रह्मांडाचं, ते आणखीन मागं जायचं. मग ते काय होतं, ते ब्रह्मांड हे पंचीकृत पद येऊन थांबतं. त्याच्या पुढचा टप्पा काय होतो की अपंचीकृत पातळीवरती येतो. त्याच्या पुढचा टप्पा काय म्हणजे तुम्हाला ते एक चैतन्य मात्र कळायला लागतं. त्याच्या पुढचा टप्पा काय, तर ते चैतन्य म्हणजे ते जीवाचं चैतन्य, परंतु ते विराट एकच आहे. हे ब्रह्मांड एक ब्रह्मतत्व एकच आहे, ब्रह्मन नावतत्व एकच आहे, हे कळायला लागतं. तर हा प्रवास आता आपल्याला करायचा आहे. पण त्यांनी काय केलं, तुमचं फायनल डेस्टिनेशन सांगितलं. इथनं उठा आणि काय ते हरिद्वारला जायचं. अरे हरिद्वारला जायचं म्हणजे इथे विमान पडायला लागतं, त्या विमानामध्ये चेक इन करायला लागतं. हे सगळे प्रकार आता याच्या, ते सगळे आपण पुढच्या सत्रामध्ये बघूयात. आज थांबूयात.